नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन या विशेष दिनी आमचं नवीन चॅनल डेली जीके डोस बाय अविनाश हे आम्ही सुरू करत आहोत. तर आजच्या या नवीन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. महिला दिन हा 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल वुमेन्स डे. याची संकल्पना 1910 मध्ये जर्मनीच्या समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरी करण्याची संकल्पना मांडली होती आणि 1975 पासून युनायटेड नेशनने अधिकृतपणे महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. महिलांचा हक्क, समानता आणि सशक्तीकरणासाठी जागरूकता निर्माण करणे हा दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आणि या महिला दिनावरती भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि विचारले जाऊ शकतात. तर स्त्री ही शक्ती, प्रेरणा आणि प्रगतीचे प्रतीक आहे. स्त्री सन्मान आहे. स्त्री म्हणजे समाजाचा सन्मान आहे. सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर यावरती प्रश्न कुठल्या प्रकारचे येऊ शकतात ते आपण आता पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न जो आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? एवढा सिंपल प्रश्न आहे. त्याचं उत्तर असायला पाहिजे 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 ची अधिकृत थीम कोणती आहे? आता दर दिनविशेष जो आंतरराष्ट्रीय असेल, राष्ट्रीय असेल, त्याला एक थीम ठरली जाते. दरवर्षीची नवीन थीम असते आणि त्या थीमवरती आता प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. तर या वर्षीचे आंतरराष्ट्रीय महिला दिनची थीम आहे गिव्ह टू गेन. गिव्ह टू गेन. त्यानंतरचा पुढची जी न्यूज आहे, त्याच्या पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्त झालेले आहेत आणि महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल जे आहेत ते बघा, विष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल 6 मार्च 2026 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशाने नवीन राज्यपाल नियुक्त झालेले आहेत, जे की महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल आहेत. आणि यापूर्वीचे जे राज्यपाल होते ते CP राधाकृष्णन हे होते. त्यामुळे विष्णुदेव वर्मा यांचा कार्यकाळ हा 6 मार्च 2026 पासून इथून पुढे ते महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. त्यांची जी माहिती आहे, विशेष माहिती पाहूया. पूर्ण नाव जे आहे त्यांचं विष्णुदेव वर्मा असं आहे. जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी झालेला आहे. जन्मस्थान त्रिपुरा, भारतातलं त्रिपुरा येथे झालेला आहे. महाराष्ट्रापूर्वीचे राज्यपाल आता पाहिलं आपण CP राधाकृष्णन होते. तेलंगणाचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा होते याच्यापूर्वी, 5 मार्च 2026 पर्यंत तेलंगणाचे राज्यपाल होते. आता ते पूर्णपणे महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत. ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री 2018 ते 23 दरम्यान होते. तर अशा प्रकारे हे नवीन राज्यपाल नियुक्त झाले. यावरती पोलीस भरतीसाठी प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, यावरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विष्णुदेव वर्मा. त्याचं उत्तर असणार आहे विष्णुदेव वर्मा. महाराष्ट्राचे पूर्वीचे राज्यपाल कोण होते? आताच आपण पाहिले, महाराष्ट्राचे पूर्वीचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे होते. महाराष्ट्राचे पूर्वीचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, नमो उद्यान प्रकल्प कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? आणि नमो उद्यान प्रकल्प कोणाच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणार आहे? तर याचा उत्तर आपण पाहण्यासाठी याची अधिकृत माहिती, पूर्ण माहिती आपण पाहूया. तर माहिती अशी आहे की महाराष्ट्रात 394 शहरामध्ये नमो उद्यान प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नागरी भागाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. आणि ही योजना का घेतली? तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म अमृत महोत्सवानिमित्त त्यांना 75 वर्ष होत आहेत. तर त्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यात सर्व नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये प्रत्येकी एक अत्याधुनिक उद्यान विकसित केले जाणार आहे. आणि या उद्यानासाठी, प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटी रुपये याप्रमाणे 394 नगरपालिका, नगर परिषद
यांना 394 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि यामध्ये आणखी निधी अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी सर्व विभागातून विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि त्यामधून प्रत्येक 3 क्रमांक निवडले जाणार आहेत आणि प्रथम क्रमांक येणाऱ्या नगर परिषदेला किंवा नगरपंचायतला 5 कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी जे त्यांनी नमो उद्यान राबवले आहे, नमो उद्यान जे बनवले आहे आणि ते जर 1 नंबरचे असेल, प्रथम क्रमांक त्या नमो उद्यानला मिळाला तर 5 कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी त्या प्रथम क्रमांक येणाऱ्या नमो उद्यानला मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाला 3 कोटी अतिरिक्त विकास निधी आणि तृतीय क्रमांकाला 2 कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याने नमो उद्यान प्रकल्प हा विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्याचे ठरवले आहे. तर यावरील प्रश्न आपण पाहूया. यावरील प्रश्न असा होता, नमो उद्यान प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? तर नमो उद्यान प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार आहे. नमो उद्यान प्रकल्प कोणाच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत आहे? तो आहे पंतप्रधान यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढील प्रश्न बघा, जगातील घातक एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये भारताकडे सुद्धा एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे, जे की भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. बघा, आधुनिक संरक्षण व्यवस्थेमध्ये आताच जे इस्रायल, अमेरिका आणि इराणचं जे युद्ध चालू आहे त्याला 3रं महायुद्ध म्हणतायत. तर त्याच्यामध्ये जे अत्याधुनिक एअर म्हणजे सिस्टीम वापरण्यात येत आहेत, जे काही मिसाईल्स, ड्रोन्स वापरले जात आहेत, तर त्याला डिफेन्स करण्यासाठी आधुनिक संरक्षण व्यवस्थेमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम अत्यंत महत्वाची मानली जाते. तर विविध देशांनी विकसित केलेल्या प्रणालीच्या शत्रूचे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स, त्यांचे ड्रोन्स, त्यांचे एरोप्लेन, विमान आणि ड्रोनचा नाश करण्यास सक्षम अशी ही एअर डिफेन्स सिस्टीम असते. जगातील प्रमुख एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये प्रथम 1 नंबरची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती एरो 3 ही इस्रायल आणि जर्मनी या देशांची आहे. यांची जी रेंज आहे सुमारे 2400 किलोमीटर एवढ्या किलोमीटर पर्यंत जाणारी रेंज आहे आणि ती जगातील 1 नंबरची एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते, जे की इस्रायल, जर्मनी यांच्याकडे आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती S-500 जी की रशियाकडे आहे आणि त्याची रेंज जी आहे फक्त 500 किलोमीटर आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाची जी डिफेन्स सिस्टीम आहे ती भारताकडे आहे S-400 जी की रशियाकडून त्यांनी विकत घेतलेली आहे आणि त्याचा मार्क जो रेंज आहे ती 400 किलोमीटर आहे. आणि 5व्या क्रमांकावरती बावर 373 इराण या देशाची डिफेन्स सिस्टीम आहे, जी की सुमारे त्याची जी रेंज आहे 300 किलोमीटर आहे. आणि त्यानंतर 7व्या क्रमांकाची जी डिफेन्स सिस्टीम आहे ती HQ-9 जी की चायनाची आहे आणि त्याची रेंज जी आहे ते सुमारे 200 ते 300 किलोमीटर आहे. 9 क्रमांक म्हणजे जे टॉप रँकिंग मध्ये 9व्या क्रमांकाला पॅट्रॉइट पॅक PAC-3 या डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे, जे की अमेरिका, युनायटेड नेशन किंवा युनायटेड स्टेट यांची आहे आणि त्याची रेंज 160 किलोमीटर आहे. तर याच्यावरचे आपण प्रश्न पाहणार आहोत. तर याच्यावरचा पहिला प्रश्न जो आहे, जगातील सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टीम म्हणून कोणती ओळखली जाते? तर आपण पाहिलं 1 नंबरला एरो 3 ही आहे, जी की इस्रायल, जर्मनीची आहे. भारताने कोणती प्रगत एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली आहे? जी आहे S-400 जी की रशियाकडून खरेदी केली आहे आणि S-500 ही रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम आहे. रशिया जो आहे तो 2 नंबरला एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये आहे. तर यानंतर महत्वाचं जे आहे ते श्री क्षेत्र देहू येथे 378वा तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. तर देहू येथे संत तुकाराम यांचा बीज सोहळा आता 378वा साजरा करण्यात आला आणि हा जो सोहळा आहे तो देशभरातून हजारो वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र देहू येथे म्हणजे पुणे येथील देहू येथे दाखल होतात आणि हा तेथे साजरा केला जातो. यामध्ये काय काय होतं तर अभंग गायन, कीर्तन, पालखी सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रम असतात. वारकरी संप्रदाय भाविकांना ज्ञानोबा तुकोबा या जय घोषणाने संत तुकाराम महाराजांना अभिवादन करतात.
तुकाराम बीज हा दिवस संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची आठवण म्हणून साजरा केला जातो आणि खूप भक्तिमय वातावरण या सोहळ्यासाठी असतं. तर यावरील प्रश्न आपण पाहूया. यावरचा पहिला प्रश्न आहे, तुकाराम बीज सोहळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पुणे. तुकाराम बीज सोहळा कोणत्या परंपरेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. चला, याच्या पुढची महत्वाची बातमी जी आहे, महत्वाचा डेली करंट अफेअर जो आहे, तो भारत जो आहे तो T20 वर्ल्ड कप जो चालू आहे, T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचला आहे आणि सेमीफायनल मध्ये त्याने इंग्लंडवरती 7 रनांनी मात करून विजय मिळवलेला आहे. आणि जो सेमीफायनल मॅच होता तो वानखेडे स्टेडियम येथे मुंबई येथे खेळवण्यात आला होता. यामध्ये संजू सॅमसन जो बॅट्समन आहे त्याने चांगली दमदार खेळी करत 42 चेंडूत 89 धावा केल्या आणि त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्याच्यामध्ये त्याचे 8 चौकार आणि 7 षटकार होते. तर आता भारत जो आहे तो या T20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅच मध्ये, जो की इंग्लंड सोबत रविवार दिनांक 8 मार्च रोजी होणार आहे, आणि आणखी भारताला संधी आहे हा T20 वर्ल्ड कप जिंकण्याची. तर यावरचे आपण प्रश्न पाहूया. तर यावरचा प्रश्न असा आहे, भारताने T20 क्रिकेट 2026 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात म्हणजे सेमीफायनल मध्ये कोणत्या संघाला पराभूत केले किंवा कोणत्या संघाचा पराभव केला? त्याचं उत्तर आहे इंग्लंड. आणि T20 क्रिकेट 2026 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार आहे? ते आहे न्यूझीलंड. तर अशा प्रकारे याच्यावरती हे प्रश्न येऊ शकतात. आणि याच्यावरती आणखी प्रश्न MCQ या बातम्यांवरती तुम्हाला मिळणार आहेत, जे की PDF मध्ये असणार आहेत. जी फ्री PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनल आहे, जे की नवीन टेलिग्राम चॅनल इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते खालच्या भागामध्ये, जे की डेली जीके डोज बाय अविनाश या नावाने आहे. आणि तेथे तुम्हाला दररोज डेली, वीकली आणि मंथली PDF फ्री मध्ये उपलब्ध होणार आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, चॅनल जॉईन करा आणि आपला अभ्यास कंटिन्यू करा. तर करंट अफेअर्स हे मेरिट ठरवणारं घटक आहे. मेरिट ठरवणारे प्रश्न जे आहेत आणि सर्वात करंट्स मध्ये विचारले जाणारे प्रश्न, जे की चालू घडामोडीवर विचारले जातात, प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्वाचा घटक आहे. तर या सर्व येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दररोजच्या दररोज तुम्ही जर डेली करंट अफेअर्स करत गेले तर तुमची परीक्षा तुम्हाला खूप सोपी जाईल. आणि या सर्व ज्या आजच्या न्यूज आहेत 8 मार्चच्या, त्यावरती विचारले जाणारे प्रश्न, आणखी MCQ तुम्हाला एक्स्ट्रा, प्रत्येक बातमीवरती 10 प्रश्न, असे प्रश्न तुम्हाला आमच्या युट्यूब आमच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री PDF तुम्हाला ते मिळणार आहे. तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करायला लावा. तुमचा अभ्यास दररोजच्या दररोज GK करण्यासाठी ही तुम्हाला आम्ही दररोज मदत करणार आहोत. ऑल द बेस्ट अँड थँक्यू.